मित्रांनो, तर न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आमचं ॲनिव्हर्सरी आहे. तर आज आम्ही चाललो अलिबागला. तर एकदम अचानक प्लॅन झालेला जायचा. तर बघू आज अलिबागला किती मजा येते. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर भेटूया आता पुढं. आता ट्रेन येणार आहे, लेट झाला थोडा. बघू आता ट्रेन भेटते का नाही. फटाफट चाललंय. तर मित्रांनो, आता फायनली CSTला पोचलेलो आहे आम्ही. आता जाऊ आम्ही गेट ऑफ इंडियाला. तर व्हिडिओ पूर्ण बघा. बसने जाणार होतो, पण बस आली नव्हती, तर आम्ही आता टॅक्सी केलेली आहे. टॅक्सीमध्ये चाललो आहे. बघा, बाई 60 रुपये बोलत होता, आम्ही 50ला जायला हे केले. बघू आता काय बोलतो. मित्रांनो, गेट ऑफ इंडियाला आलेलो, पण आज नेव्ही डे होता म्हणून आज इकडनं बंद आहे. आता अभी मजा आएगा ना भिडो. आम्ही चाललोय भाऊच्या धक्क्याला. तर आता तिकडनं बघू आम्हाला भेटते का नाही. पण मग फायनली आम्ही भाऊच्या धक्क्याला पोचतोय. बघा बोट वगैरे कशी. बोट भेटते आपल्याला. मित्रांनो, रेवसपर्यंत चालू आहे. रेवसच्या इथून आता बघू मांडवाला अलिबागला कसं जायचं ते. एक काका आहेत, ते आम्हाला खूप हेल्प करतात ते जायला. बघा सुंदर असं बोट. बाईक बी घेऊन जायची असेल तर घेऊन जाऊ शकतो. तर 100 रुपये तिकीट. तर भाऊच्या धक्क्यावरून आता आमची बोट सुटलेली आहे 8:05ला. आता बघू आम्ही कधी पोचतोय. किती बोट आहे, सगळे रेवसला जातील बोट. पक्षी बघा का भाई. M2M फेरीज ती पण आता सोबतच निघाली आहे. तर ती पहिल्या पोचला आमच्या बोटपेक्षा. फायनली आम्ही रेवसला पोचलेलो. बोट आलेली आमची. पार्किंग होते बोटची. रेवस धक्क्याला पोचलेलो आहे. आता आम्ही जाणार आहोत. बस भेटते का बघू आता अलिबागला जायला. आता इथून अर्धा तास लागेल जायला, नाही पाऊण तास लागेल जायला. तर बघू आता. बघा सगळेजण आमच्या बोटमध्ये जेवढे पण होते ते चालले. झाडं बघा कशी एकदम डेंजर. फुल फिरून जातोय आम्ही. मित्रांनो, आता रेवसवर नाही बघा, आपली लालपरीमध्ये चाललो आम्ही. गर्दी बघा किती आहे. नागाव बीचला पोचलेलो आहे. आणि हा बघा नाश्ता इथं केलेला प्राची स्नॅक कॉर्नरमध्ये. आता चाललो आहे आम्ही आता पुढं. बघू किती एन्जॉयमेंट होतो आता ते. बघू नागाव बीच. फायनली आम्ही पोचलेलो नागाव बीचला. तर हे बघा सुंदर असं घोडा बिडा. घोडा बघा उंटा. तर मित्रांनो, आता कपडे वगैरे चेंज केले. तर आता फुल एन्जॉय करणार पाण्यामध्ये. तर बोटी वगैरे मध्ये पण बसायचं आम्हाला. पॅराशूटची रायडिंग वगैरे करायची आहे.
खूप खूप एन्जॉय करू. तो व्हिडिओ पूर्ण बघत राहा. पाण्यामध्ये आता आलेलो आम्ही, तर पॉकेट वगैरे मोबाईल वगैरे तर पाण्यात जास्त जाणार नाही. फुल एन्जॉयमेंट करतोय. आणि निकिता बघा, निकिता पळ पळा पळ. बघा आता पॅरेसेलिंगला जातो आम्ही, तर बघू आता काय होतंय. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तिकीट भेटलं आम्हाला. यो भाऊ घेऊन चालला आम्हाला, कुठं घेऊन चालला काय माहिती. बघू आता किती मजा येते, एन्जॉयमेंट येते. बघू आता पॅरेशूट. आता वरती हवेमध्ये लटकू आम्ही. निकिता तुला हवेमध्ये जायचं आपल्याला. आता चाललो बोटमध्ये. बाबा पाणी बघा किती इथं. कुठं बसू? ए बाबू 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 बाबू, जॅकेट पहनू का? यो भाऊ घेऊन जाणार आम्हाला बोटिंगमध्ये. आता आम्हाला ती जायचं तिकडं, त्या बोटिंगमध्ये जायचं डायरेक्ट करायला. फुल जॅकेट विकेट घालायची तयारी चालू झाली निकिता. आता मी पण घालतो मित्रांनो जॅकेट. तर व्हिडिओ स्टॉप करतो त्यासाठी. विषय आता बाबा 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 बघा पॅरेशूटची बोट आहे. आता याच्यामध्ये जाणार आम्ही. हो काय होतं काय बघू आता. पॅरेशूट डेंजर. रेडी होते पॅरेशूट सोडायसाठी. वर घ्या. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी।
शूट करतोय आमचा ओम बघा फुल रेडी झालेला आहे फुल एकदम असा पाच जाईल एकदम बघू आता कसा जातोय रायडर आहे रायडर चालवणार एकदम खतरनाक आहे आता ओम बघू ओम काय किती एन्जॉयमेंट करतोय ओम आता पॅकिंग बिकिंग करतोय सेफ्टीची आता मजा येईल ओमला काय नाही बघू किती मजा येते ओमला बोट बघा काय खतरनाक एकदम लांबचे लांब आहे बस ओम बाईकवर बसल्या ओम गेले एकदम लांब लांब बाबा बाबा ओमला पुढे घेऊन गेलो एकदम लांब बाबू निकिता निकिता बसते याच्यावर बाबू पाणी बघा ओम पुढे दिसतोय का तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये आला आला ओम आला ओम फुल एक राईड मारून फायनली ओ चालेल ओम गाडी हां तो चालवलं ओम बरोबर फक्त रेस द्यायचं काम करायचं मित्रांनो आता जेवण झालं ते बघा आता हे बघा जेवण झाल्यानंतर काय खाते गोला थम्सअप शोधत होती थम्सअप नाही भेटला म्हणून गोला घेऊन आली तर मित्रांनो आता फिरून वगैरे झाल्या जेवण वगैरे पण झालं आमचं तर आम्ही आता इथून रिक्षाने जाणार अलिबागला अलिबागवरनं बसने जाणार कल्याणला कारण मांडवा फोर्टवरनं बोटचा काहीतरी इश्यू आहे त्यामुळं आज बंद आहे तर आम्ही बसने जाणार आहे तर मित्रांनो आताच घरी पोचलेलो आहे मोबाईल स्विच ऑफ होता म्हणून मी व्हिडिओ नाही काढला 4.5 तास लागले आम्हाला कारण खूप ट्रॅफिक होती बसने आणि खूप कंटाळा पण आलेला कारण बोट बंद होती तर आम्हाला पर्याय नव्हता वन डे रिटर्न यायचं होतं कारण आता घरी येऊन आम्हाला केक कटिंग वगैरे करायचा होता तर आता मी पटापट तयारी करतो आणि केक कटिंग करून घेतो धन्यवाद मित्रांनो तो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मित्रांनो खूप मजा आली आज अलिबागला जाऊन तर जायला यायला थोडा प्रॉब्लेम झाला पण खूप एन्जॉयमेंट केली तिकडे जाऊन तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा आणि चॅनलला जे नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण लवकरात लवकर आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय